घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही। तर राज ठाकरेंचा गंगा स्नानाला विरोध नाही, मात्र तिथल्या घाणीला विरोध आहे, असं मनसे नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय। तुम्हाला कल्पना आहे की राज ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबातील बाळासाहेब असतील किंवा प्रबोधनकार वगैरे हे अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत आणि ते अत्यंत स्पष्टपणे बोलतात आणि अंधश्रद्धा या विषयावरती त्यांच्या स्ट्रेट भावना असतात, म्हणून त्यांनी त्यांच्या त्या भावना व्यक्त केल्या। आंघोळ करायला विरोध नाही आहे, पण तिथे लोक ज्या पद्धतीने घाण पसरवतात किंवा त्या गंगा मातेचा जो काही पावित्र्य तो राखत नाही, याच्यावर साहेबांचं ते कालचं भाष्य होतं। परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ते का आवडलं नाही मला कळलं नाही। बहुतेक त्यांना यासाठी आवडलं नसेल कारण भारतीय जनता पक्षाने 20,000 करोड रुपये गंगेवर खर्च केलेत आणि तो भ्रष्टाचारच होता। तर राज ठाकरेंनी गंगाजल आणि कुंभस्नानाबद्दल केलेल्या विधानावर डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे। त्यांनी हिंदू भाविकांचा अपमान केला असून माफी मागावी अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे। राज ठाकरे यांचा अधिकृतरित्या बयान यायलाच पाहिजे, नाहीतर हिंदुत्ववादी संघटनांनी दोन्ही बाजू अवलंबल्या पाहिजे। एकतर कायदेशीर बाजू सुद्धा अवलंबली पाहिजे आणि त्याचबरोबर ते माफी मागत नाहीत, कारण शेवटी बघा एक लक्षात ठेवा, गंगा मैयाच्या तिथे सगळे नतमस्तक होतात, गुडघे टेकून माफी मागायची असते। माफी जोपर्यंत मागत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतंय त्यांच्या विरुद्ध आंदोलन व्हायला पाहिजे। तर हे सगळं ज्याच्यावरून सुरू आहे, कुंभस्नानावर बोलताना काल राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते पाहूया। ते आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी। आणि आम्ही काय नदीला माता, परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या। राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार। मग मध्ये राज कपूरनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा। लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत। पुढची बातमी